पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. माघ एकादशी 2026च्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात आले असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 29 जानेवारी 2026 रोजी माघ एकादशी असून या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. पंढरपूर येथे पार पडलेल्या मंदिर समितीच्या सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही सभा मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंदिर जतन आणि संवर्धन, दर्शन व्यवस्था, कर्मचारी धोरण आणि भाविक सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामांचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुरातत्व विभागाच्या अहवालावर आधारित अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. भाविकांच्या दर्शनासाठी टोकन दर्शन व्यवस्थेचा आढावा घेऊन मोठा निर्णय देण्यात आला. दैनंदिन टोकन दर्शनाची संख्या आता 1200 वरून थेट 1800 करण्यात आलेली आहे. यामुळे भाविकांचा दर्शनाचा वेळ कमी होणार आहे. दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवास येथे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या CSR फंडातून 125 kV क्षमतेचा सोलर प्लांट उभारण्यात येत असून यामुळे दरवर्षी 1 ते 1.5 लाख रुपयांची वीज खर्चात बचत होणार आहे. एकीकडे मंदिर जतन संवर्धनाला गती, तर दुसरीकडे भाविकांसाठी अधिक सुविधा. माघ यात्रा 2026 अधिक सुरक्षित, सुकर आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मंदिर समिती सज्ज असल्याचं स्पष्ट झालं आहे.